या यात्रेमध्ये मनसे अध्यक्षांना सहभागी होण्यासाठी काय प्रतिक्रिया आहे तुमची आणि कशा पद्धतीने येत्या काळात प्रहार आणि मनसे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक आलेली आहे? तुम्हाला कल्पना आहे काही दिवसापूर्वीच बच्चू कडू साहेबांच्या अमरावती त्या भागामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं त्या ठिकाणी पदयात्रा काढली होती आणि त्या पदयात्रेमध्ये ज्यावेळेला बच्चू कडू साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला साहेबांनी मला स्वतःलाच आणि तिकडच्या सगळ्यात आमच्या कार्यकर्त्यांना त्या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तो लढा होता त्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळेला आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी चक्का जाम आंदोलन पण केलं होतं. त्या चक्का जाम आंदोलनाला सुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता आणि त्याच वेळेला बच्चू कडू साहेब म्हणाले होते की मला राजसाहेबांची पण भेट घ्यायची आहे आणि मला पुढची पण कशी काय आखणी आहे ती करायची आहे, कारण ते एक लढाऊ मानाचा माणूस आहे आणि त्यांना वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून ही त्यांची भावना आहे. आणि ती भावना चुकीची नाही, कारण शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून वाटते ना की आपल्या आई वडिलांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून, पण त्यांना न्याय मिळत नाही. अशा प्रकारची समस्त शेतकऱ्याची भावना असल्यामुळे आज सकाळीच ते साहेबांची वेळ घेऊनच आली होती. त्याप्रमाणे आज साहेबांच्या ते जो 1.5 तासाची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये त्यांनी साहेबांना येणाऱ्या काळामध्ये ते आता परभणीपासून तिकडे मराठवाड्यात दौरा करतात. मागच्या विदर्भाचा होता, आता मराठवाड्यामध्ये ते परत शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि दिव्यांगांचा विषय तो सुद्धा एक महत्वाचा विषय. असे 2 विषय घेऊन ते आले होते साहेबांकडे आणि त्यांनी सांगितले की आता आम्ही परत परभणीपासून आमचा दौरा आम्ही पदयात्रा चालू करतोय, तर त्या पदयात्रेमध्ये आपण जर आलात तर फार बरं होईल. त्यानंतर तिकडे एखादी मग शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रकारची आपल्याला सभाही घेता येईल अशा प्रकारचं त्यांनी साहेबांना विनंती केली आणि मला वाटतं साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या नेते मंडळीशी ताबडतोब चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला आम्ही त्याच्या प्रकारचा निरोप देतो. एक अभिनव मोर्चाच्या संदर्भात ते बोलले की मुंबई सुद्धा देशाची आर्थिक राजधानी सुद्धा जर शेतकऱ्यांसाठी अर्धा तास 1 तास बंद राहिली तर खूप मोठा संदेश जाईल. त्या दृष्टीने मनसे बिलकुल आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत. मुंबई शहरात किंबहुना महाराष्ट्रामध्ये, मुंबईत आलीच महाराष्ट्रामध्ये, एक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र काय मुंबई सुद्धा बंद करायला आमचा पूर्ण पाठिंबा असेल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण त्यांची मागणी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांना वाटेल की नाही मुंबई देशाची आर्थिक राजधानी ती सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मनसेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा.